काही दिवसांपूर्वीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवशयनी म्हणजे आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली. लाखो वारकऱ्यांनी पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन घेतलं. ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषाने पंढरी दुमदुमून गेली. पण आता पालख्या परतीच्या मार्गावर आहेत, वारकरी आपल्या घरी परतलेत आणि चातुर्मासाला देखील सुरुवात झाली आहे. पण या सगळ्यात एक प्रश्न असा आहे जो कदाचित आपण कधी स्वतःला विचारलाच नाही. लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत की देवशयनी एकादशीला भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरात योग निद्रेमध्ये जातात. आणि जर हे खरं असेल तर एक साधा प्रश्न विचारूया. ज्या भगवंतांच्या इच्छेने सूर्य उगवतो, पृथ्वी फिरते, ऋतू बदलतात आणि संपूर्ण विश्वाचा कारभार चालतो, तेच भगवंत जर झोपले तर मग हे विश्व कोण चालवत? भगवंत खरेच झोपतात की या संकल्पनेचा चुकीचा अर्थ आपण समजून घेतलाय? आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पण उत्तर आपण फक्त लोककथांमध्ये नाही तर भगवद्गीता, श्रीमद भागवत, आपली पुराणं आणि आध्यात्मिक भावनेच्या प्रकाशात शोधणार आहोत. आषाढी एकादशी संपली, वारी संपली आणि त्या क्षणी चातुर्मास सुरू झाला. आता हा केवळ योगायोग आहे की भगवंतांनी या क्रमामध्ये एक खोल असा आध्यात्मिक संदेश ठेवलाय? वारीत आपण बाहेरच्या प्रवासातून विठ्ठलापर्यंत पोचलो, पण चातुर्मास सुरू होताच जणू भगवंत सांगतायत की आता बाहेरचा प्रवास पुरेसा झाला, अंतर्मनाचा प्रवास सुरू करा. पण तरीही एक प्रश्न उरतो, भगवंत सर्व शक्तिमान असताना त्यांना योग निद्रेची आवश्यकता का भासावी? कल्पना करा, एक छोटासा मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की बाबा, जर भगवंतच झोपले तर या सृष्टीची काळजी कोण घेणार? हा प्रश्न निरागस वाटतो, पण या प्रश्नाचं उत्तर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत दिलंय. 9व्या अध्यायात भगवान म्हणतात, मया दक्षेण प्रकृतीही सुयते सचराचरम. म्हणजेच माझ्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रकृती अखंडपणे कार्य करत असते. याचा अर्थ असा की विश्वाचा कारभार एका क्षणासाठीही थांबत नाही. सूर्य उगवणं थांबत नाही, काळाचं चक्र थांबत नाही आणि भगवंताची कृपा देखील थांबत नाही. मग प्रश्न पुन्हा येतो, जर भगवंत अखंड विश्वाचं संचालन करत असतील तर पुराणांमध्ये त्या योग निद्रेचं वर्णन नेमकं काय म्हणून केलंय? आणि याच ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा फरक समजून घेतला पाहिजे. आपण थकतो म्हणून झोपतो, आपल्या शरीराला विश्रांतीची गरज असते. पण भगवंत सच्चिदानंद स्वरूप आहेत, त्यांना थकवा येत नाही किंवा त्यांना विश्रांतीची देखील गरज नाही. त्यामुळे शास्त्रात वर्णन केलेली योग निद्रा आपल्या झोपेसारखी नसून ती भगवंतांच्या दिव्य लीलेचा भाग आहे. पद्मपुराण आणि स्कंद पुराणात योग निद्रेचं वर्णन येतं. त्याचवेळी भगवद्गीता आणि भागवत स्पष्ट सांगतं की भगवंत एका क्षणासाठीही विश्वाचं पालन थांबवत नाही. म्हणून योग निद्रा म्हणजे निष्क्रियता नाही आहे, तर भगवंतांच्या दिव्य लीलांचं आणि अचिंत्य शक्तीचं प्रतीक आहे. जर भगवंत खरंच झोपत नसतील तर मग नेमके हे 4 महिने ज्याला आपण चातुर्मास म्हणतो त्यांना एवढं पवित्र का मानलंय? आणि वारी संपताच चातुर्मासाची सुरुवात का होत? आणि या काळात भगवंत आपल्या भक्तांकडून नेमकी कुठली अपेक्षा ठेवतात? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भारताच्या प्राचीन ऋषींच्या जीवनाकडे पाहावं लागेल. आज जसं आपण वाहनांनी काही तासामध्ये प्रवास करतो, पूर्वी तसं नव्हतं. आपले ऋषी, संन्यासी, संत संपूर्ण भारतभर पायी प्रवास करून धर्मप्रचार करायचे. आणि पावसाळा सुरू झाला की परिस्थिती बदलायची. रस्ते चिखलाने भरायचे, लहान कीटक, मुंग्या आणि असंख्य सूक्ष्म जीव पृथ्वीवर निर्माण होतात. अशा काळात सतत प्रवास करणं म्हणजे नकळत अशा असंख्य जीवांना इजा होण्याची शक्यता. म्हणून धर्मशास्त्रांनी एक सुंदर व्यवस्था केली की या 4 महिन्यात बाहेर कमी फिरा, पण आत अधिक प्रवास करा, अंतर्मनात प्रवास करा. म्हणूनच अनेक संत एका ठिकाणी राहून भागवत कथा करायचे, हरिनाम संकीर्तन करायचे आणि लोकांना आध्यात्मिक शिक्षण द्यायचे. चातुर्मास म्हणजे फक्त काही पदार्थांचा त्याग नाहीये, तर तो आपल्या जीवनाचा वेग कमी करून आपल्या आत्म्याचा आवाज ऐकण्याचा, अंतर्मुख होण्याचा काळ आहे. कल्पना करा, आषाढ महिना सुरू झालाय, आकाशात काळे ढग दाटून आलेत, मुसळधार पाऊस पडतोय, नदी नाले तुडुंब भरून वाहतायत, आपली धरती नवजीवनाने पूर्ण बहरून गेली. या काळात संपूर्ण निसर्गाचा स्वभाव बदलतो. बाहेरची धावपळ कमी होते, शेतकरी बी पेरून निसर्गावर विश्वास ठेवतो, धरती शांतपणे त्या बीजाचं संगोपन करते,
जणू संपूर्ण सृष्टी एका नव्या जीवनाची तयारी करते. म्हणूनच आपल्या ऋषींनी या 4 महिन्यांना अंतर्मुख साधनेचा काळ म्हटलंय. चातुर्मास म्हणजे निसर्गाकडून शिकण्याचा ऋतू. जसा निसर्ग बाहेरून शांत दिसतो पण आत नवीन जीवन घडवत असतो, तसंच या 4 महिन्यात आपण आपल्या हृदयात भक्तीचं बीज जोपासायचंय. आणि या काळात अनावश्यक प्रवास कमी करून जप, भागवत श्रवण, सत्संग आणि आत्मपरीक्षण यांना जास्त महत्त्व द्यायचे. याचा अर्थ भगवंत निष्क्रिय झाले असा अजिबात नाही. उलट भगवंत आपल्या भक्ताला जणू सांगतायत की जग बदलण्यापूर्वी स्वतःचं मन बदल. पण इथे अजून एक प्रश्न येतो. जर चातुर्मासाचा उद्देश अंतर्मुख होणं असेल तर मग श्री चैतन्य महाप्रभूंनी या काळात भक्तीचा सर्वात सोपा कोणता मार्ग सांगितला? याचं उत्तर आपल्याला कलियुगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक रहस्यापर्यंत घेऊन जातं. पण इथे आणखी एक सुंदर योगायोग आहे. विचार करा, महाराष्ट्रातली सर्वात मोठी आध्यात्मिक यात्रा वारी नेमकी देवशयनी एकादशीलाच पूर्ण होते. लाखो वारकरी अनेक दिवस चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात, दर्शन घेतात आणि मग परत निघतात. भगवंतांनी याच क्षणी चातुर्मासाची सुरुवात का ठेवली? कारण जणू ते आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत आहेत, आत्तापर्यंत तू माझ्याकडे चालत आला होतास, आता माझ्यासोबत चाल. वारी हा बाह्य प्रवास आहे आणि चातुर्मास हा अंतर्मनाचा प्रवास आहे. वारीत पाय थकतात आणि चातुर्मासात अहंकार थकला पाहिजे. वारीमध्ये विठ्ठलाचं दर्शन होतं, पण चातुर्मासात स्वतःच्या हृदयात विठ्ठल प्रकट झाले पाहिजे. इथे वारकरी परंपरा आणि गौडीय वैष्णव परंपरा एक विलक्षण ठिकाणी एकत्र येतात. संत तुकाराम महाराज असोत, ज्ञानेश्वर माऊली असोत किंवा श्री चैतन्य महाप्रभू, सर्वांनी शेवटी एकाच गोष्टीवर भर दिला, ते म्हणजे भगवंतांच्या नामावर. तुकाराम महाराज अभंगातून सांगतात की नाम हेच जीवनाचं सार आहे. चैतन्य महाप्रभूंनी संपूर्ण कलियुगासाठी एकच धर्म दिला, हरिनाम संकीर्तन. या युगात भगवंतांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रद्धेने त्यांचं नाव घेणे. म्हणून चातुर्मासाची खरी सुरुवात ही फक्त आपल्या ताटातून एक पदार्थ कमी करण्याने होत नाही, तर आपल्या जिभेवर भगवंतांचं नाव घेण्यापासून होते. आता एक प्रश्न स्वतःला विचारूया. आपण म्हणतो की मी चातुर्मास पाळतो, पण चातुर्मासात आपण काय सोडतो? फक्त पालेभाज्या, दूध, दही, काही पदार्थ, की राग, मत्सर, द्वेष, अहंकार यांनाही सोडण्याचा प्रयत्न करतो? भगवान गीतेमध्ये केवळ बाह्य नियम सांगत नाहीत, ते मनाच्या परिवर्तनाबद्दल बोलतात. आणि श्रीमद भागवत स्पष्ट करतं, सवय तुमचा परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. मानवाचा सर्वोच्च धर्म तोच आहे जो भगवंतांविषयी निरपेक्ष आणि अखंड भक्ती निर्माण करतो. लक्षात घ्या, भागवत 4 महिन्यांची भक्ती म्हणत नाहीये, ते अखंड भक्ती म्हणते. त्यामुळे आता सुरुवातीला विचारलेला प्रश्न पुन्हा आठवा, भगवान विष्णू खरंच झोपतात का? कदाचित या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही एवढंच नाहीये. देवशयनी एकादशीचा खरा संदेश असा आहे की भगवंत आपल्याला थांबायला सांगतायत, धावपळीच्या जीवनातून काही काळ स्वतःकडे पाहायला सांगतात आणि आपल्या जीवनात भक्तीला खरंच किती जागा आहे हा प्रश्न स्वतःला विचारायला सांगतायत. आषाढी एकादशीला भगवंत आपल्यामध्ये झोपलेल्या भक्तीला जागा करण्यासाठी आपल्याला 4 महिन्यांची संधी देत आहेत. काही दिवसांपूर्वी वारी संपली, पालख्या परत गेल्या, टाळांचा नाद शांत झाला. पण जर आजपासून तुमच्या घरात रोज हरिनाम सुरू झालं, जर रोज काही मिनिटं भगवद्गीतेचं वाचन चालू झालं, जर तुमच्या हृदयात विठ्ठलाचं स्मरण जागं राहिलं, तर तुम्ही समजून घ्या की वारी संपलेली नाही आहे, ती अजूनही सुरू आहे. कारण खरी वारी पंढरपूरच्या रस्त्यावर थांबत नाही, संपत देखील नाही. ती सुरू होते जेव्हा प्रत्येक सकाळ भगवंतांच्या नामाने सुरू होते आणि प्रत्येक रात्र त्यांच्या स्मरणाने पूर्ण होते. म्हणून या चातुर्मासात एक छोटा संकल्प करूया. रोज थोडा वेळ भगवद्गीतेसाठी, रोज थोडा वेळ श्रीमद भागवतासाठी आणि रोज श्रद्धेने हरिनाम घेण्यासाठी. कदाचित 4 महिन्यानंतर प्रबोधिनी एकादशीला जेव्हा आपण म्हणू की भगवंत जागे झाले, तेव्हा एक प्रश्न स्वतःलाच विचारूया, भगवंत जागे झाले पण माझी भक्ती जागी झाली का? जर त्या दिवशी हे उत्तर हो असेल
तर समजा या वर्षीची देवशयनी आषाढी एकादशी आणि चातुर्मास खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. धन्यवाद. हरे कृष्णा. रामकृष्ण हरी.